हेलो गाइस, जो बच्चे 12th महाराष्ट्र बोर्ड में 2025-26 में जिन्होंने एग्जाम दिया था, उनका रिजल्ट का डेट तो डिक्लेयर हो चुका है। आपके पास भी इंफॉर्मेशन आया होगा। उनका रिजल्ट का जो डेट है वो 2 मई 2026 को डिक्लेयर हो चुका है। तो उसका जो भी बोर्ड का सर्कुलर है वो हम लोग डिस्कस करते हैं। बोर्ड ने क्या सर्कुलर पास किया हुआ है, तो देखो सर्क्युलर है फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ज्या परीक्षा होत्या त्यांचा रिझल्ट हा शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। तर ऑनलाईन जाहीर करताना त्यांनी काही वेबसाईट दिले आहेत, तर ह्या वेबसाईट तुम्ही टाकून तुमचा रिझल्ट हा बघू शकता आणि तुमच्या रिझल्ट ची गुणवत्ता त्यावरती दिलेली असेल। तसंच बोर्डाचा रिझल्ट बघितल्याच्या नंतर काही विद्यार्थी पास चांगल्या मार्काने होणारच आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील, जर त्यांचे मार्क आपल्याला मूल्यांकन करायचं असेल, रीचेकिंग किंवा छायाप्रत बघायची असेल, तर त्यासाठी बोर्डाने तारीख दिलेली आहे। गुण पडताळणीसाठी व उत्तर पत्रिकेच्या प्रतिसाठी रविवार दिनांक 3/5/2026 ते रविवार दिनांक 17/5/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला ह्या विषयामध्ये एवढे मार्क पडायला पाहिजे होते पण तेवढे मार्क मिळाले नाहीये, तर ते रीचेकिंग करू शकतात। किंवा ज्यांना जे पेपर लिहिले आहेत त्यांची छायाप्रत पाहिजे असेल, मागवायची असेल, तर काही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून ती या तारखेपर्यंत मागवू शकता। 3/5/2026 ते 17/5/2026 पर्यंत। आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा थोडासा कमीच लागलेला आहे त्यांना री पेपर म्हणजे त्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक परीक्षेत सर्व वैशिष्ट्य प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 3 संधी। म्हणजेच जे विद्यार्थी नापास झाले ती आता 12वी मध्ये त्यांना जून-जुलै 2026 मध्ये परत एकदा श्रेणी गुणसार क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम अंतर्गत तुमची परत दुसरी री एक्झाम घेतली जाईल आणि ती जून-जुलैला घेतली जाणार आहे। तर हे तुमच्या बोर्डाचं परिपत्रक आलं होतं, ते तुमच्या समोर मी एक्सप्लेन केलं। तर उद्या तुमचा रिझल्ट आहे 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता तुम्हाला ह्या संकेतस्थळावरती तुमचा रिझल्ट बघता येईल। संकेतस्थळ जे आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला रिझल्ट तुम्हाला बघता येईल। तर हा तुमचा बोर्डाचा सर्क्युलर मी तुमच्या समोर हे केला आणि ज्यांचे गुण वाढणार आहेत, कमी होणार आहेत, तर त्यांनी अर्ज करण्यासाठी 3/5/2026 ते 17/5/2026 पर्यंत अर्ज करू शकता। व जे विद्यार्थी नापास झालेत इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला अजून टक्के काढायचे तर